आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला दुःख, अडचणी, समस्या, प्रॉब्लेम्स हे येतच असतात. पण आपण जर हे दुखणं घेऊन बसलो तर दुखणं आपल्याला घेऊन बसते. म्हणून या दुःखाला रिलीज कसं करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येक व्यक्तीला लाईफमध्ये सुख आणि दुःख हे सुरूच असतात. बघा, तुम्ही कधी लहानपणी फुग्याची गोष्ट ऐकली आहे का? की जसा एखादा फुगा असतो आणि त्या फुग्यामध्ये जर भरपूर हवा भरली तर काय होते की त्याच्या म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त हवा त्यामध्ये भरण्यात आली तर त्या फुग्यावर प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यामुळे तो डिस्ट्रॉय होतो. तो मोठा आवाज करून फुटून जातो. आणि आपल्या मनाचं सुद्धा तसंच असतं. आपल्या मनामध्ये ज्या असंख्य असे जे विचार असतात, ज्या विचारांचा कचरा आपण म्हणू, जे विचार नको असतात आपल्याला, ते जर आपण आपल्या डोक्यामध्ये भरून ठेवले तर मग त्याचं आपल्याला एवढं प्रेशर येतं, स्ट्रेस येतं आणि मग आपण त्यामुळे डिप्रेशनमध्ये जातो. कोणत्याही कामात मग आपलं लक्ष लागत नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या प्रकृतीवर होतो. म्हणून मग काय करायचं की जसं फुग्यातील हवा आपण काढून टाकली तर फुगा कसा मग आपल्याला खेळायला छान होतो, तसंच आपल्या डोक्यात हा जो विचारांचा कचरा साठलेला आहे हा कचरा आपण काढून टाकायचा. आता तुमचं असं म्हणणं असेल की मग कसा काढायचा विचारांचा कचरा? कारण फुग्यातील हवा तर आपण काढू शकतो. तर काय करायचं की आपल्या जवळची जी व्यक्ती असते, कोणतीही व्यक्ती असेल, तुम्हाला आवडणारी किंवा तुम्ही ज्यासोबत तुम्ही बोलू शकता अशा व्यक्तीजवळ तुम्ही बोलायचं. त्या व्यक्तीजवळ व्यक्त व्हायचं. त्यांना आपले विचार सांगायचे. त्यांना आपलं दुखणं काय, दुःख काय आहे, तुमचं अडचण काय आहे, समस्या काय आहे हे त्यांना सांगायचं. आणि मग त्यामधून आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळतं. ते लोक आपल्याला सल्ला देतीलच. आणि बघा, मग तुमचं असं म्हणणं असेल की मग आमच्या कोणी असं विश्वासातलंच नाही आहे की आम्ही कुणाजवळ सांगायचं, तर त्यावरही पर्याय आहे. मग काय करायचं, आपण स्वतःजवळच सांगायचं. पण मग तुमच्या डोक्यात आता हा पण प्रश्न आला असेल की का हो मॅडम, स्वतःसोबतच हे घडलेलं आहे आणि स्वतःला कसं सांगायचं? तर हे बघा, एक लक्षात ठेवायचं बरं का, की आपण स्वतःला जेवढं समजून घेतो तेवढं आपल्याला कोणीही समजून घेत नाही. म्हणून काय करायचं की एखाद्या शांत ठिकाणी जायचं किंवा घरातच तुमच्या शांतता असेल अशा एखाद्या रूममध्ये जाऊन किंवा कुठे बाहेर गार्डनमध्ये किंवा कुठे नदीच्या काठावर वगैरे, तर तिथे जाऊन जोरजोराने आपण स्वतःला आपलं जे दुःख आहे ते सांगायचं. आणि समजा तुम्हाला ओरडून सांगायचं असेल तर तुम्ही ओरडूनसुद्धा सांगू शकता. आणि तुम्ही हे सांगत असताना जर तुम्हाला रडायला आलं तर रडायचं. असं समजायचं नाही की रडल्यामुळे मी कमजोर होते. काही व्यक्तींच्या मनात काय भरलेलं असतं की रडणं म्हणजे कमजोर व्यक्ती, असं वगैरे काही नाही. तुम्हाला जर रडावंसं वाटत असेल तर तुम्ही रडायचं, ओरडून सांगायचं. बघा, काही आपल्या लाईफमध्ये असे नाजूक आणि भयंकर प्रॉब्लेम्स असतात की आपण ते, आपला जरी कोणावर 101% जरी विश्वास असला तरीही आपण त्या व्यक्तीजवळ सांगू शकत नाही. मग अशा वेळेस जर आपण स्वतःसोबतच हे शेअर केलं तर मग आपल्याला त्यामधून योग्य मार्ग हा मिळतो. म्हणून स्वतःसोबत शेअर करा, स्वतःला सांगा तुम्ही. बघा, तुम्ही कधी चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये बघितलं असेल की असं आरशासमोर दोन अशा प्रतिमा असतात आणि त्या एकमेकांसोबत बोलत असतात. म्हणजे अंतर्मनातील जी भावना असते ती प्रतिमा त्या दुसऱ्या प्रतिमेला सांगत असते. तसंच तुम्ही घरीसुद्धा आरशासमोर बोलून आपले विचार व्यक्त करू शकता. तुम्हाला हे फिल्मी वाटेल, पण हे केल्याने काय होते की आपल्या डोक्यात जे विचार असे दाबल्या गेलेले आहेत, ते दाबल्या गेलेले विचार जर निघून गेले तर मग आपलं दुःख हे रिलीज होतं. आणि काय होतं की आपण सारखं जर हेच विचार करत असलो की मला एवढ्या समस्या आहे, माझी एवढी अडचण आहे, मला एवढं मोठं दुःख झालं, पहाडा एवढं किंवा डोंगरा एवढं, तर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे चांगल्या घटना घडत असतात त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. बाहेर जे
असतं चांगल्या घटना त्यामध्ये मग आपल्याला काहीच इंटरेस्ट वाटत नाही. म्हणून असं होऊ द्यायचं नाही, त्यामधून आपण हे असं रिलीज व्हायचं. हे बघा, बरेच वेळा काय होते की एखादी व्यक्ती खूप बोलते आणि मग नंतर त्याला सॉरी म्हणते. हे कसं झालेलं आहे की काच फोडायचा आणि मग त्याला सेलोटेप लावायचा, तरीही स्क्रॅचेस ह्या दिसणारच. म्हणून काय करायचं की आपले जे इमोशन्स आहे, ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर आहे, अशाच व्यक्तींजवळ तुम्ही तुमचे इमोशन्स त्यांना सांगा. नाहीतर मग काहीही कोणासोबत इमोशनली अटॅच होणं, भावनिक नातं सांभाळलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. आणि कुणाला एवढे इम्पॉर्टन्स देऊ नका की जी व्यक्ती तुम्ही त्याला खूप इम्पॉर्टन्स देत आहे आणि ती व्यक्ती सारखं तुम्हाला इग्नोर करते आहे, तर अशा व्यक्तींना तुम्ही इम्पॉर्टन्स देऊ नका. आणि बरेच वेळा बघा की काय होतं की काही लोक जे असतात ते आपल्याला आनंद देतात, त्यापेक्षा जे चांगले लोक असतात ते आपल्या आठवणीत राहतात. जे वाईट लोक असतात ते आपल्याला अनुभव देतात आणि जे खराब लोक असतात ते आपल्याला धडा शिकवतात. म्हणून या लोकांपासून आपण हे धडे शिकलो पाहिजे. आणि बरेच वेळा लोकांना आपण वाईट का वाटतो? कारण आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही, म्हणून आपण त्यांना वाईट म्हणजे वाटतो, खटकतो आपण त्यांना. पण आपण काही वाईट असतो का? नाही ना. म्हणून आपल्याला जे आपलं दुखणं आहे हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला ते विचार आपले व्यक्त करावंच लागणार आहे. कारण काय असतं की दुखणं घेऊन बसलो की दुखणंच मग आपल्याला घेऊन बसते. आणि आपला जो जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा आपल्याला जे चांगलं दिसत असतं, आजूबाजूला जे चांगलं घडतं ते आपल्याला यामुळे दिसत नाही. म्हणून या दुःखातून जर तुम्हाला रिलीज व्हायचं असेल तर काय करायचं की आपल्या डोक्यात जो विचारांचा कचरा साठलेला आहे तो तुम्ही सांगा, स्वतःसोबत शेअर करा, कुणासोबतही शेअर करा, पण शेअर करणे हे अतिशय गरजेचे आहे. कारण काय, आपण मनुष्य प्राणी आहोत आणि आपलं म्हणजे हसणं, रडणं, दुःख, आनंद ह्या आपल्या भावना आहेत. आणि ह्या भावना आपण दाबून ठेवायला नको. कारण दाबल्यामुळे काय होतं की ते जसं फुग्याचं आपण म्हटलेलं आहे की आणखी प्रेशर दिलं की मग त्याचा डिस्ट्रॉय होतो मोठा आवाज होऊन, तसंच मग आपल्या डोक्याचं, आपल्या मनाचं सुद्धा असतं. म्हणून आपल्याला जर आपलं दुखणं कमी करायचं असेल, त्यामधून रिलीज व्हायचं असेल तर ह्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक असतं. तर बघा, तुम्ही स्वतःसोबतच असे व्यक्त व्हा आणि बघा मग तुम्हालाच असं खूप छान फील होईल आणि मग तुमचं लक्ष हे विचलित होईल, तुमच्या समस्यांवरून तुमचं दुर्लक्ष होईल आणि मग तुम्ही पुन्हा आनंदाने आणि हसत हसत तुमच्या लाईफमध्ये जगू शकाल. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.